यावर्षीच्या राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या शासकीय महापूजेला मुख्यमंत्री येणार का याची उत्सुकता असतानाच सिंदखेड राजातल्या जन्मस्थळाची दुरावस्था झाली आहे। जेमतेम आठवडाभरावरती जन्मोत्सव आला तरी नगर परिषद प्रशासनाने अजून साफसफाईला सुरुवातही केलेली नाहीये। राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी असलेल्या मोती तलावाला अजूनही काटेरी झाडाझुडपांचा विळखा आहे। तर यंदाच्या जन्मोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित केल्याचं सुद्धा नगराध्यक्ष आतिश तायडे यांनी सांगितलंय। 3 जानेवारी ते 12 जानेवारी जिजाऊ सावित्री जन्मोत्सव इथे मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो। त्या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते शासकीय पूजा सिंदखेड राजा 12 जानेवारीला व्हावी अशी समस्त भक्तांची इच्छा आहे। त्या अनुषंगाने आम्ही वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केलेला आहे। ते 12 जानेवारीला येण्याचं त्यांनी आश्वासन सुद्धा दिलेलं आहे। तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब व अजितदादा यांनी सुद्धा आश्वासित केलेलं आहे की आम्ही 12 जानेवारीला महापूजेसाठी शासकीय महापूजेसाठी येईन असे आश्वासन दिलेले आहे। आपण ऐतिहासिक मोती तलाव या भिंतीवर आपण उभे आहोत। ऐतिहासिक भिंतीवरती मोठमोठाले झाडं उगलेले आहेत, त्यामुळे ही भिंत आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। 21 मे रोजी 2022 रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शहराला भेट दिली होती। त्यावेळेस त्यांनी पुरातत्व विभागाला आदेश देऊन हे झाडं समूळ नष्ट करण्यासाठी सांगितलं होतं, परंतु अजून तरी या ठिकाणचे झाडं काढण्यात आलेले नाही। सिंदखेड राजा शहर भाजपच्या वतीनं मी अशी शासनाला विनंती करतो की हे झाड आपण तात्काळ नष्ट करून येणाऱ्या पिढीला हा ऐतिहासिक वारसा जतन करावा अशी विनंती करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।